हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपले रुद्रस ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही केलेला आहेर आणि नवरदेवाचे गावदेव पाहिलेच असतील आणि आज त्यांचे लग्न आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही हॉलवर पोहोचलो आहोत. तर हा विट्यामधील मोठा असा जय माता दी हॉल आहे. तर ते नवरदेवाचे आणि नवरीचे छान असे स्वागत केले जात आहे आणि बाहेरचे डेकोरेशन तुम्ही पाहिलेच असेल, किती सुंदर असे केलेले आहे. तर आता सकाळी हळदी आहे आणि त्याच्यासाठीच मी आणि आमच्या वस्तीवरील सर्वजणी बायका इथे आलो आहोत. आरुद्र अण्णांसोबत आधी सकाळी आली होती, मग आम्ही आलेले पाहून लगेचच ती आमच्यापाशी आली. इथे समोरच तुम्हाला दिसत असेल नवरदेवाच्या घरचे आणि नवरीच्या घरच्या लोकांचे भेटीगाठी सुरू आहेत. जेव्हा नवरा नवरीकडचे लोक लग्न मंडपामध्ये एकत्र येतात तेव्हा या अशा भेटीगाठी होतात. तर ते पाहू शकता तुतारी वाजून छान अशी भेटीगाठी होत आहेत. बाहेर भेटीगाठी चालू आहे तोपर्यंत म्हटले चला आता आपण आतमध्ये जाऊयात. आणि आतमध्येच एंट्रीला तुम्ही पाहू शकता किती छान असे फोटोशूट केलेले फोटो लावलेले आहेत. तर इथे एंट्रीलाच किती छान असे नवरा नवरीचे फोटो लावलेले आहेत आणि समोरच स्त्रीची छान अशी मूर्तीही ठेवलेली आहे. संध्याकाळच्या लग्नासाठी इथे छान असा स्टेज तयार होत आहे. मला जेवायला का नाश्ता करायला? नाश्ता करायला चला. हळदीला अजून भरपूर वेळ असल्यामुळे आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. नाश्त्यासाठी खूप छान असा मेनू होता, पण आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता त्यामुळे आज आम्ही काही खाल्ले नाही. हे जे समोर भोजन कक्ष दिसत आहे इथेच आम्हाला आरुद्रा घेऊन जात आहे, कारण सकाळी आल्यावर आरुद्राने आणि अण्णाने इथे छान असा नाश्ता केला होता. इथे जे समोर टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत तिथेच लोकांसाठी नाश्ता दिला जात आहे. माझा आणि आजीचा उपवास असल्यामुळे आम्ही इथे येऊन बसलो होतो आणि ते पाहू शकता आमच्या वस्तीवरील सर्वजणी मस्त अशी पावभाजी आणि वडापाव खात आहेत. अरे तू खाणारच का? इथे आल्यावर आम्हाला समजले की ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडीही केलेली आहे. मग मी आणि आत्तीने आम्ही दोघींनी खिचडी घेतली. आमच्या सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही इथे मग हॉलमध्ये येऊन बसलो. इथे समोरच तुम्हाला दिसत असेल नवरदेव खूप छान असे हळदीच्या ड्रेसमध्ये आलेले आहेत आणि त्यांचे फोटोशूट चालू आहेत. वाले
हळदीचा सर्व विधी पार पडल्यानंतर हे सर्वजण आता बाहेर जात आहेत। बाहेर लॉन मध्ये नवरा नवरीला हळद लावली जाणार आहे। चला तर मग आता आम्ही ही नवरा नवरीला हळद लावण्यासाठी बाहेर जातो। इथे नवरा नवरीला हळद लावण्यासाठी किती छान असा हा स्टेज तयार केलेला आहे। तर सर्वजण नवरा नवरीला हळद लावत आहेत आणि घरचेही एकमेकांना हळद लावून लावत आहेत। बाहेर हळदीचा अजून कार्यक्रम चालूच होता, तर म्हटले चला आतमध्ये जाऊन रुखवत तर पाहावा। तर ते पाहू शकता किती भरपूर असे रुखवतीचे साहित्य दिलेले आहे। तर या सर्व रुखवताच्या साहित्यांची सजावट खूप छान अशी केली होती। हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही मग घरी जायला निघालो, कारण लग्न संध्याकाळी आहे आणि मग आम्ही संध्याकाळी माघारी आवरून येणार आहोत। तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।